ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज आपण भगवद्गीता अध्याय 9 आणि श्लोक नंबर 11 पाहणार आहे। आतापर्यंत श्रीकृष्णाने स्वतःचे या सृष्टीचं किंवा ब्रह्मांडाचं किंवा ह्या भौतिक जगाचं निर्माता, पालन करता, संहार करता आहोत हे आपल्याला सांगितलेलं आहे आतापर्यंत। आणि ते ह्याच्यामध्ये हे सगळं करूनही, ते सगळ्यामध्ये असूनही कसे त्याच्यामध्ये नसतात असं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आतापर्यंत। आता थोडक्यात अर्जुनाला एक प्रश्न विचारावासा वाटत असेल की श्रीकृष्ण ते एवढे मोठे व्यक्तिमत्व, म्हणजे खूप मोठं आहेत, ते आता देव आहेत, सर्वश्रेष्ठ असे, तरी काही लोक त्यांना मानत नाहीत, भगवंतांना मानत नाहीत, श्रीकृष्णांना मानत नाहीत। तेव्हा हे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी श्रीकृष्णच सांगतायत। आता हा श्लोक आहे तो पुढचा 11वा श्लोक आपण वाचूयात आता। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूत महेश्वरम। आता ह्याच्यामध्ये भगवंत सांगतात मूढा म्हणजे कोण? मूर्ख लोक, म्हणजे आपण थोडक्यामध्ये शिकून अशिक्षित असे मूर्ख, म्हणजे आडाणी नाही त्याला, तर मूर्ख असं म्हटलेले त्यांनी। अवजानंती माम, अवजानंती म्हणजे काय की उपहास करतात, माझा उपहास करतात, कशासाठी? तर मानुषीम तनुमाश्रितम, म्हणजे हे मानव लोकांच्या, मानव अवतार घेतल्यामुळे त्यांना ते कळत नाही की हे कोण श्रेष्ठ आहेत, हे भगवंत आहेत, म्हणून ते माझा ते उपहास करतात। परम भावम अजानंतो, म्हणजे त्यांना हे माझं दिव्य स्वरूप आहे। परम भावम, परम म्हणजे श्रेष्ठ किंवा दिव्य, त्या स्वरूपाविषयी त्यांना माहिती नाही, ते जाणत नाहीत। हे जे महेश्वराचं स्वरूप आहे दिव्य, सर्वात मोठे ईश्वर महेश्वर, त्याचं ते जे स्वरूप आहे, म्हणजे सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती करता, निर्माता, पालन करता किंवा संहार करता म्हणून जे श्रीकृष्ण आहेत किंवा भगवंत आहेत, त्यांना ते मानव अवतारात असल्यामुळं ते त्यांचा उपहास करतात। अशा मूर्ख लोकांचं वर्णन श्रीकृष्णांना, ही अशी लोक, मूढ लोक श्रीकृष्णांना सर्वसाधारण मनुष्य म्हणून ते जाणतात। तर थोडक्यामध्ये आपण ह्या श्लोकाचा अर्थ वाचूयात। जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात। उपहास म्हणजे हेटाळणी करतात थोडक्यामध्ये। अस्तित्व म्हणजे की आता हे भगवंत श्रीकृष्ण हे भगवंत नाहीये, तर ते खूप मोठे नीतिज्ञ आहेत किंवा दूत आहेत किंवा खूप मोठी व्यक्ती असं त्यांचा उपहास करतात। ऍक्च्युली अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत। म्हणजे हे सर्व ब्रह्मांड आहे किंवा सर्व भौतिक जगत आहे, ह्या वस्तूंचा परम अधीश्वर म्हणजे परम श्रेष्ठ असं ईश्वर म्हणून जे असणारं दिव्य स्वरूप आहे ते हे लोक जाणत नाहीत। कोण लोक? तर हे मूढ लोक ते जाणत नाही। आता ह्या श्लोक महत्वाचा का मानला जातो? तर भगवंताचं हे मानव रूपामध्ये अवतीर्ण होणं, भगवंत श्रीकृष्ण रूपात, राम रूपात, अनेक आपण पाहिलेले चैतन्य महाप्रभू रूपामध्ये अवतीर्ण होतात, आणि ह्या लोकांना कळत नाही की हे भगवंत आहे।
मग त्याच्यासाठी ते समजण्यासाठी वेगवेगळ्या आचार्यांनी ह्या श्लोकावरती खूप मोठी मोठी तात्पर्य लिहिली. तसं पाहिलं तर इथं पण प्रभुपादांनी जवळजवळ 2.5-3 पानांचं तात्पर्य लिहिलेलं आहे. हे का लिहिलंय तर ते आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ते कळावं म्हणून की हे भगवंत हे मानव रूपात आलेले आहेत आणि ते कशा प्रकारे अस्तित्वात असतात, त्यांचं अस्तित्व काय असतं ह्या मानव रूपामध्ये, ते कसं दाखवतात, त्याच्यासाठी ते मानव नसून हे परमेश्वर कसे आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला ही एवढी मोठी मोठी आपले आचार्य तात्पर्य लिहून समजावतात. आता पूर्वीच्या श्लोकांमध्ये कसं आहे, त्यांनी स्पष्ट केलंय की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे इथं दिसत असले आपल्याला, श्रीकृष्ण हे सर्वसामान्य लोकांसारखे दिसतात. 2 हात 2 पाय, खेळतात, रडतात, भांडतात, गोपकुमारांच्या बरोबर गायी चरण्यास नेतात, असं सगळं पाहतायत लोक. किंवा इथं सुद्धा महाभारताच्या युद्धामध्ये ते दूत म्हणून जातात, पांडवांच्या बरोबर त्यांचे सखा म्हणून, कुंतीचे नातेवाईक म्हणून, दुर्योधनांच्याकडे जातात किंवा कौरवांच्याकडे जातात मध्यस्थ म्हणून. त्याच्यामुळे हे लोकांना कळत नाही. हे सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे ते कार्य करीत जरी असले तरी पण ते जरी आपल्या ह्या ह्या जगामध्ये साधारण मनुष्याप्रमाणे ते अवतीर्ण झाले असले तरी ते साधारण मानव नाहीये. कारण की नाही तर हे कोणाचं काम नाही ह्या सृष्टीची उत्पत्ती, पालन करणे किंवा त्याचा संहार करणे, विनाश करणे. हे सर्वसाधारण माणसाचं कामच असू शकत नाही. सर्वसाधारण माणूस आपल्या बुद्धीनं नवीन काय निर्माण कसं करू शकतो का? म्हणजे बीज असेल तरच एखादं वनस्पती निर्माण करू शकेल, पण असं काय आपल्या ताकदीने करू शकतो का? एवढी मोठी सृष्टी आहे, एवढ्या मोठ्या सृष्टीची उत्पत्ती सुद्धा सर्वसाधारण मनुष्याचं हे कार्यच असू शकत नाही. मग म्हणून तरी पण असं जरी असलं तरी अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषा व्यतिरिक्त दुसरं काही मानत नाही. म्हणजे किती खूप मोठे आहेत, खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत, दूत आहेत. कौरवांच्याकडे आलेत भांडण मिटवायला म्हणून ते दूत म्हणून आलेत, पांडवांची बाजू घेऊन सांगायला की तुम्ही पांडवांना किमान 5 गावं तरी द्या वगैरे असं सांगायला जेव्हा जातात की हे युद्ध टाळण्यासाठी, तर ते लोकांना कसं वाटतं की हे दूत आहेत किंवा सर्वसाधारण मनुष्य आहेत. जेव्हा भगवंत बालरूपामध्ये सुद्धा असतात तेव्हा कंसाला सुद्धा किंवा कितीतरी राक्षसांना त्यांना सगळ्यांना वाटतं की हे काय साधं बालक आहे. ते नेहमी चरायला वगैरे गाई गोपांना घेऊन जातात तेव्हा सुद्धा ते सर्वसाधारण सर्वजण ह्यांना समजत असतात. खरं तर ब्रह्मसंहितेत सुद्धा सांगितलेलं आहे की भगवंत हे आदी पुरुष आहेत. म्हणजे कसं आहे, ब्रह्मसंहितेत म्हटलंय की ईश्वर परम कृष्ण सच्चितानंद विग्रह, म्हणजे अनाद ईश्वर परम कृष्ण सच्चितानंद विग्रह अनादिरादि गोविंदम सर्व कारण कारणम. म्हणजे ईश्वर हे परम कृष्ण आहेत, श्रेष्ठ आहेत. कृष्ण कोण तर ईश्वरांचे पण ईश्वर, म्हणजे सर्व जे देव देवता आहेत त्यांचे पण ईश्वर. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला इथं आपण आपल्या थोडक्यामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण पाहिलं तर इथं ग्रामपंचायत असतात. छोटस खेडेगाव असेल तर तिथं ग्रामपंचायत असते. पुन्हा तालुका प्लेस असेल तर पंचायत समिती असते. जिल्ह्याचं असेल ठिकाण तर जिल्हा परिषद असेल, राज्य असेल तर राज्य असतं, किंवा देशाच्या पातळीवर असेल तर देश असतो. आणि हे हे चालवण्यासाठी, ह्या प्रक्रिया राबवण्यासाठी सामान्य व्यवस्थापन असतं. ह्या प्रक्रिया राबवण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रशासक किंवा मार्गदर्शक असतात. आपण पाहिलेले प्रशासकीय अधिकारी, सचिव असे लोक असतात आणि त्यांच्यामधनच आपण एक कोणाला तरी निवडून देतो, जे आपण आमदार म्हणतो, किंवा त्या त्या गटातनं आलेले निवडून आलेले नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद पातळीवर पंचायत समिती ग्रामपंचायत लेवलवर आले सभासद सदस्य असतील. मग त्यांच्यातून एक असा मुख्य निवडला जातो. मुख्य मग तो अध्यक्ष असतो किंवा कार्यकारी अध्यक्ष अधिकारी असतो आणि त्यांच्या बरोबर उप असतात. तसंच या देवांच्या मध्ये सुद्धा म्हणजे आपल्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जसं असतं त्याच्यामध्ये कसं असतं, हे प्रत्येक ठिकाणी आपण जर तसं पाहिलं तर सरपंच हा गावाचा नियंत्रक असतो किंवा तालुका पातळी पंचायत समितीवर सभापती असतो, जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असतो, राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे नियंत्रक असतात, प्रमुख नियंत्रक असतात आणि त्यांच्या हाताखाली अनेक काम करणारे
म्हणजे वेगवेगळे मंत्री उपमंत्री असे लोक असतात. हे आपल्या साधारण आपल्याला कळण्यासाठी की त्यांच्याही हाताखाली करणारी लोक असतात, मग त्यांच्या हाताखाली प्रशासकीय काम करणारी इतर लोक असतात, हे साधारण असं मांडणी असते. तसंच ह्या देवाच्या ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ इंद्रदेव हे पर्जन्य देवता मानलं गेलं. आपल्या सर्वांना माहिती आहे इंद्रदेवांनी श्रीकृष्णांना म्हणजे श्रीकृष्णांनी गोवर्धन पूजा करायचं म्हणलं की इंद्रदेवांनी तिथं पाऊस पाडला. ते पर्जन्य देवता वायुदेव हे वाताचे म्हणजे हवेचं वायूचं वहन करणारे देवता, किंवा सूर्यदेव हे प्रकाश देणारे देवता असं म्हटलेलं जातं. म्हणजे हे ते त्या त्या विभागामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. परंतु असं जरी सर्वश्रेष्ठ असले, त्या विभागामध्ये जरी सर्वश्रेष्ठ असेल तर ह्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असं कोणीतरी असतं. आणि ते एकावर एक अशी जे केलेली असते तयार, ते त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ त्या सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ असे असतात ते श्रीकृष्ण असतात. परम नियंत्रण म्हणजे परमेश्वर असे ह्या सर्वांच्या श्रेष्ठ असतात. अधिपती ज्यांनी हे सर्व निर्माण केलेलं आहे. निस्संदेह त्या भौतिक जगतामध्ये आणि आध्यात्मिक जगतात अनेक ईश्वर आहेत, त्याला वाद नाहीये. आपण अनेक ईश्वर गणपती पाहतो, सूर्यदेव पाहतो, लक्ष्मी माताजी अनेक अनेक आपण पाहतो. परंतु ह्या सर्वांमध्ये एकदम उच्च स्थानावर कोण आहे तर श्रीकृष्ण आहेत. परमेश्वर ईश्वर हा परम कृष्ण असे आहेत ते. म्हणजे श्रेष्ठ ईश्वरांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, म्हणजे ईश्वर हा परम, ईश्वरांमध्ये श्रेष्ठ परम म्हणजे श्रेष्ठ कोण आहे तर कृष्ण आहे. आणि त्यांचा देह हा कसा असेल, असं सर्वसाधारण माणसासारखा कसा असेल तर त्यांचा देह कसा असतो तर सच्चितानंद असतो. आपण खूप वेळा ऐकलेलं आहे सच्चितानंद म्हणजे त्यांचा देह हा दिव्य असतो, शाश्वत असतो आणि अनाशिवंत असतो. आपल्या देहाचा नाश होतो आणि पण त्यांचा हा शाश्वत आणि आनंदमयी असा असतो देह. म्हणून तर आपल्याला तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की शिवशक्ती आणि सूर्य गणपती, शिवशक्ती आणि सूर्य गणपती एकच म्हणती विष्णू सही. म्हणजे ह्या सर्वांना विष्णू सारखेच एकच म्हणतात ते. हिरा गार दोन्ही मानती समान, हिरा आणि गारगोटी दोन्ही समानच मानतात. कोण राजस भजने वाया जाती, म्हणजे हे राजस लोक जे प्रवृत्तीचे लोक असतात ते म्हणतात हिरा आणि गारगोटी कसं असेल. जरी हिरा कोळशापासून निर्माण होत असेल तरी हिऱ्याचे गुणधर्म वेगळे असतात. हिरा तेजस्वी असतो, त्याला पैलू पाळल्यावर आणखी, पण तो गारगोटी कसं त्याच्या समान कसे असेल. दोन्हीचे गुणधर्म वेगळे, दिसायला वेगळे, दोन्हीची किंमत वेगळी आहे. तर म्हणून हे राजस लोकांचं जे म्हणणं आहे की हिरा आणि गारगोटी एक समान नाही असं ते. म्हणून काय म्हणलेले, अन्य देवतांचही देव म्हणून, म्हणजे इतर सर्व देवतांचही देव म्हणून तामस जीवन तमो योग्य, म्हणजे तामस लोक हे इतर सगळ्या देवतांना देव मानतात आणि तशी पूजा करतात. आपण पाहिलेले आपल्या ह्या समाजामध्ये किती वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते. तर अशा देवतांना देव म्हणणं म्हणजे तामस जीवन आहे, तमोगुणी जीवन आहे. तर ते तसं आहे की श्रेष्ठ म्हणण्याजोगं आहे. तर असं नाहीये, अन्य देव आणि भगवंत हे वेगळे आहेत ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते, त्यांच्यासारखे नाहीये. हे लोक म्हणतात पण तसं नाहीये. तर काय, वाया जायासाठी केलासे हव्यास, अन्य देवतास देवपण. अन्य देवतास देवपण लावणे म्हणजे व्यर्थ बडबड करण्यासारखं आहे. इतर देवतांना सुद्धा देवपण जे लावतो म्हणजे आपण खालच्या लोकांना मुख्यमंत्री म्हणणं, त्याच्याकडे ते अधिकार पण नसतो आणि त्यांना ते कोणी विचारत पण नाही एवढं. तसं आहे की अन्य देवतांना आपण श्रेष्ठ समजणं भगवंतांपेक्षा हे व्यर्थ बडबड आहे. म्हणजे उगाच केलेली बाष्पळ बडबड आहे. तर ते अन्य देव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये फरक आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात धन्य ते वैष्णव भजती केशव, धन्य ते वैष्णव भजती केशव, सात्विक हे जीव मोक्षा योग्य. म्हणजे जे वैष्णव केशवांची पूजा करतात, भक्ती करतात किंवा भजतात ते जीव सात्विक आणि मोक्षपदास लायक असे आहेत. म्हणजे ते ओळखतात, वैष्णव हे लोक भगवंतांना ओळखतात म्हणून ते मोक्षपदास लायक आहेत असे असे तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे मोक्ष नाही कोणापासी. तुकाराम महाराज म्हणतात आपण जे मोक्ष मोक्ष म्हणतो आम्हाला भगवत धामाला जायचंय,
ते म्हणतात, तुका म्हणे मोक्ष नाही कोणापासी, एका गोविंदासी शरण व्हारे. तर काय करा, तुम्ही दुसऱ्या कोणाकडे जाऊ नका. तुम्हाला जर मोक्षच पाहिजे असेल, ह्या जीवनातून आपल्याला मुक्ती पाहिजे असेल, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून, म्हणजे सतत आपलं वाया येर झालं हे जे सारखं आहे आपलं 84 लक्ष योनी मधून आपला जो प्रवास चालू आहे, तो जर नको असेल तर एकच गोविंदाला शरण अरे असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे श्रेष्ठत्व श्रीकृष्णांचा आणि इतर देवतांच्या मधला फरक आपल्याला थोडक्यात तुकाराम महाराज सांगतायत की आपण काय केलं पाहिजे आपल्या स्वतःच्यासाठी. म्हणजे मागील श्लोकामध्ये काय त्यांनी वर्णन केलेलं आहे की अद्भुत कार्य वर्णन केलेलं आहे त्यांचं. ह्या भौतिक जगताची सृष्टीची उत्पत्ती, पालन, संहार ही सर्व काय आहेत ही भौतिक म्हणजे कार्य जी आहेत हे भौतिक शरीराने साधारण मनुष्य करू शकत नाही बिलकुल. तर हा भगवंतांचा शरीर, भगवंतांचा विग्रह म्हणजे आता जे मूर्ख लोक म्हणतात की भगवंतांचं शरीर हे सर्वसामान्य मनुष्यासारखं आहे, तर ते हे सच्चिदानंद आहे, हे साधारण नाहीये. तर हे साधारण मनुष्य जरी नसले तरी मूर्ख त्यांचा उपास करतात, म्हणजे त्यांना त्या भगवंतांना हे समजत नाही. आपले एवढे संत सुद्धा सांगतायत की गोविंदांचं हे विग्रह सुद्धा साधारण नाहीयेत. आपल्याला मोक्ष जर पाहिजे असेल तर गोविंदांना शरण जायला पाहिजे. गोविंद म्हणजे इंद्रियांचे जे स्वामी आहेत ते गोविंद. म्हणून या ठिकाणी जरी मानुषी म्हणलं असेल, या श्लोकामध्ये मानुषी म्हणलं असेल तरी साधारण असं त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषी जरी म्हणलेलं असेल तरी ते, कारण मानुषी का म्हणलं तर मनुष्य देह धारण केलेला आहे आणि ते मनुष्य देह धारण करून त्या अर्जुनाचे मित्र आणि कुरुक्षेत्राच्या युद्धावर राजनीतिज्ञ म्हणून याप्रमाणे साधारण मनुष्य ते कार्य करत असतात. परंतु त्यांचे शरीर हे सच्चिदानंद आहे. याला वेदांमध्ये सुद्धा पुष्टी दिलेली आहे की भगवंतांचे शरीर हे सच्चिदानंद कसं आहे, तर सच्चिदानंद रूपाय कृष्णाय. म्हणजे मी कृष्ण सच्चिदानंद, भगवान सच्चिदानंद श्रीकृष्णांना मी वंदन करतो, असं गोपाल तापणे उपनिषदामध्ये 1.1 मध्ये सांगितलेलं आहे की भगवंतांचं शरीर कसं आहे, रूप कसं आहे, तर सच्चिदानंद रूपाय कृष्णाय. म्हणजे ते सर्वसामान्य मनुष्यासारखं नाहीये, तर ते सच्चिदानंद आहे. तम एक गोविंदम, तम एक गोविंदम म्हणजे तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात. गोविंद म्हणजे इंद्रिय आपली सर्व त्यांचे स्वामी आहात. तसेच गोविंद म्हणजे गायींचे पालन करणारे सुद्धा. हे सगळं सच्चिदानंद विग्रह. तर तुम्ही सच्चिदानंद जे आहात ते गोपाल तापणी उपनिषदामध्ये 1.35 मध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की कसे आहात. तम एक गोविंदम सच्चिदानंद विग्रहम. तुम्ही गोविंद जे आहात ते सच्चिदानंद विग्रह आहेत. आपल्याला समजण्यासाठीच आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जरी आपण त्यांनी म्हटलेलं, आपल्याला कसं आपण समजण्यासाठी कसं श्रीकृष्णाच्या लीला, साधारण श्रीकृष्णाच्या लीला पहा की जरी ते साधारण असले तरी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर, आणि कुठल्या वयामध्ये, तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 7 वर्ष. इंद्राने एवढा मोठा पाऊस पाडला, त्यांच्यावरती खूप मोठं संकट आणलं मथुरा म्हणजे त्या ब्रजवासियांच्या वरती. कारण की कृष्णाने सांगितलं की तुम्ही इंद्राची पूजा कशासाठी करता, आपण गोवर्धन जे आपल्या गायींना आपल्या सर्वांचं पालन करतात त्यांची पूजा करूयात. म्हणून त्यांनी इंद्राने त्यांचा सगळं हे फोडून काढण्यासाठी खूप मोठा पाऊस पडला. पण त्यांना भगवंतानी वयाच्या 7व्या वर्षी उत्तर दिलं. डाव्या हाताच्या करंगळीवर ते एवढा मोठा गोवर्धन पर्वत, जो आज पण आपण चालायला गेलो, गोवर्धन परिक्रमा करायला गेलो, तर ते 22-23 किलोमीटरची परिक्रमा आहे ती गोवर्धन परिक्रमा. आणि त्याला किमान 6-7 तास लागतात, एवढा मोठा गोवर्धन पर्वत आहे. आणि खरं तर आता गोवर्धनांना शाप पण मिळालेला आहे की ते दिवसागणिक ते मोहरीचे दाणे एवढे खाली 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 हे होत चाललेले आहेत, कमी कमी होत चाललेले आहेत. म्हणजे 5,000 वर्षापूर्वीचे तर गोवर्धन केवढे असतील, किती उंच असतील, किती ते अफाट त्यांचा पसारा असेल. मग त्या काळच्या गोवर्धनांना भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णांनी डाव्या हाताच्या करंगळीवर वय वर्ष 7 असताना त्यांनी 7 दिवस आणि 7 रात्री
धरून ठेवलेलं होतं. म्हणजे लक्षात घ्या, हे सर्वसामान्य माणसाचं कार्यच नाहीये, किंवा सर्वसामान्य मुलाचं बालकाचं हे कार्यच असू शकत नाही. आपल्याला एक काय गोष्ट घ्यायची करंगळीवर तर शक्य होणार नाही. करंगळीवर हे तर भगवंतांनी उचलून ठेवलेलं आहे, एवढा मोठा पर्वत. मग त्यांना तरीही त्यांना मानायचं नाही, भगवंत मानायचं नाही सर्वसाधारण. कारण ते रडतात, ते हट्ट करतात, ते माखन चोरी करतात, ते खोड्या करतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माखन, म्हणून तर यशोदा माई त्यांना ते दामोदर लीला वगैरे आपण पाहिलेले की त्यांना शिक्षा मिळते. तर ते का, तर त्यांच्या ह्या सगळ्या बाललीलांच्यामुळे त्यांना शिक्षा करतात. पण तसं नाहीये, ते भगवंतच आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. कारण की एवढा मोठा पर्वत द्वापर युगामध्ये तर त्यांची उंची किती असेल, त्यांचा पसारा केवढा मोठा असेल, आणि त्याला धारण करणं एवढं कोणालाही शक्य नाहीये. तर हे फक्त भगवंताचंच कार्य असतं. म्हणून जरी त्यांनी मानव रूप धारण केलं तरी ते सर्वसामान्य मानव नाही, ते आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला कसं समजेल, ब्रह्मदेव सुद्धा विमोहित झाले. ब्रह्मदेव सुद्धा तिथून जात असताना ते पाहतात की हे कृष्ण त्यांच्या गोप सवंगड्यांच्या बरोबर, गोप कुमारांच्या बरोबर रानामध्ये गेल्यावरती सर्वांचे एकत्र करतात त्यांचा ते आणलेला डब्बा, आणि एकत्र करून ते खात असतात. आणि मग ब्रह्मदेवाला वाटतं आम्ही एवढं पुरुष सोक्त म्हणून भगवंतांना भोग लावतो एवढं, आणि हे इथं तर सगळ्याचं उच्छिष्ट खातायत, सगळ्याचं उष्ट खातायत. मग हे भगवंत नाहीयेत. मग ते तेवढ्यासाठी भगवंत काय करतात, सर्व गोपकुमारांना घेऊन जातात. मग ती ब्रह्मविमोहन लीला आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा एवढे मोठे, म्हणजे सृष्टीच्या 2 नंबरचे निर्माण करता, भगवंतांच्या नंतर ब्रह्मदेवानेच निर्माण केली. तसा भगवंतांनी त्यांना आदेश दिलेले ब्रह्मदेवाला की तुम्ही सृष्टी निर्माण करा म्हणून. मग ते निर्माण करता सुद्धा जर मोहित होता, मी त्यांना समजत नाही की भगवंत कोण आहेत, काय आहेत, तर आपले तर काय, आपली तर काय कथा. आपल्याला तर कळायला किती जन्म घ्यावे लागतील, आपल्यावरती तर किती पुट चढलेले आहेत, किती जन्माची. मग सर्वसामान्य माणसाचं तर काय, ते तर हे मानवी अवतरण जे आहे भगवंताचं, ते भगवंताचे म्हणजे येण्या अगोदर त्यांचा माहितीच नसतं की हे काय त्यांची ताकद आहे, काय त्यांची शक्ती आहे, आणि त्यांचे ते अस्तित्व किती दाखवतात, सगळ्या रीतीने दाखवतात. पण त्या अस्तित्वाकडे आपण डोळे झाक करत असतो, आपण त्याला मानतच नाही. मग त्यांना जर आपण मानत नसेल तर आपण त्यांना, भगवंतांना आपल्या लेवल पर्यंत खाली खेचून चालणार नाही. की भगवंतांना मी असंच मानेल, किंवा ते राजनीतीतनं मानेल, किंवा एक आपला मित्र मानेल, सखा मानेल. आपण त्यांना आपल्या इतक्या लेवलवर खाली खेचून चालत नाही. साधं बघा ना, भगवंताच्या 16,108 राण्या होत्या, आणि असं म्हणतात की भगवंत प्रत्येक राणी बरोबर त्यांच्या महालामध्ये असे. म्हणजे ते स्वतःला 108 ह्याच्यामध्ये रूपामध्ये प्रकट करत. म्हणजे 108 ठिकाणी ते स्वतः उपस्थित असत, ते 16,108 रूपामध्ये. आपल्याला सर्वसामान्य माणसांना, आपल्याला आपल्यासारखं एक मानव खुलवून सुद्धा आपल्यासारखं तयार करता येणार नाही. हे तर किती झालं, 16,108, आणि त्यांना आपण सर्वसामान्य म्हणायचं. तर हे जे आहे हे बाह्य मानवी रूप पाहून आपण लोकांनी त्याच्यावरती हे नाही लावलं पाहिजे की भगवंत नाहीयेत, म्हणजे श्रीकृष्ण हे भगवंत नाहीत, ते माखन चोर आहेत, ते खोड्या करतात म्हणून सर्वसामान्य आहेत. कुठलं बाळव 6व्या दिवशी पुतनेला मारलं भगवंतांनी, एवढी मोठी राक्षसीन, तिला 6व्या दिवशी मारलं भगवंतांनी. तसेच कितीतरी राक्षस, तृणावर्त, शक्तासूर वगैरे कितीतरी राक्षसांचा त्यांनी इतक्या लहानपणी वध केला. एवढंच काय, तर 14व्या वर्षी ते मल्लयुद्धामध्ये सुद्धा मथुरेमध्ये मल्लयुद्ध कंसाच्या तिथं करून त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या मल्लांना चित केलं. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की लक्षात घेण्यासारख्या, की ह्या सर्वसामान्य माणसाला करता येणं अशक्य आहे. ह्या गोष्टी कोणाच्या, तर सर्वसामान्य परमात्म्याच्या आहेत. हेच त्या मूर्ख लोकांना, म्हणजे मूढ लोकांना समजत नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतात, विद्वान मनुष्य हा जन्मताच आपल्या पूर्व सत्कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल. म्हणजे आपण जे शिक्षित, मूढ कोणाला म्हणतोय, ते जे शिक्षित असतात, जे म्हणतात की नाही भगवंत हे फक्त
श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे, तर ते त्यांच्या पूर्व त्यांची जी काही कर्म असते, तर त्यांच्यामुळे त्यांच्या त्या पूर्व सत्कर्मामुळे त्यांना प्रतिभा मिळालेली असते आणि ते एवढे हुशार झालेले असतात. परंतु त्यांचं जग हे कसं असतं, त्यांचं ज्ञान हे अत्यल्प असतं एकदम. ते त्यांना अत्यल्प ज्ञान असल्यामुळे त्यांना श्रीकृष्णाबद्दल अशी संकल्पना असते, म्हणून त्यांना मूढ किंवा मूर्ख असे म्हटलेले जाते. आपण थोडक्यामध्ये पडत मूर्ख म्हणतो ना, की कोणाच्यावर विश्वास ठेवायचा नाही. प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय कारण द्या. भगवंत हे भगवंत आहेत किंवा श्रीकृष्ण आहेत भगवंत, हे शास्त्रीय कारण द्या. आता इतकी मोठी मोठी कारण आपल्याला सगळे माहिती आहे, भगवंताच्या लीला माहिती आहेत, सगळं माहिती आहे, तरी ह्यांना शास्त्रीय कारण कसं द्यायचं? तर हे पढत मूर्खाचं थोडक्यामध्ये लक्षण आहे. म्हणून त्यांना श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणं खूप मोठी चूक आहे. कारण हे जे श्रीकृष्ण हे पूर्ण आनंदमयी आहेत, शाश्वत आहेत, सत्य आहेत आणि अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे ते स्वामी आहेत. म्हणजे हे सर्व भौतिक सृष्टीचे ते स्वामी आहेत आणि ते कोणालाही मुक्ती प्रदान करू शकतात. इतर कोणते देव कोणाला मुक्ती प्रदान करू शकतात का? कोणालाही हा अधिकार नाही मुक्ती प्रदान करण्याचा. तर ते फक्त श्रीकृष्णांच्या ठाईच एवढे दिव्य गुण असतात, म्हणून त्यांना हे माहीत नसल्यामुळे ते श्रीकृष्णांचा उपहास करतात. आणि तसंच ते भगवंत हे अंतरंगा शक्तीद्वारे भौतिक जगतात अवतीर्ण होतात. म्हणजे फक्त अवतीर्ण होत, त्यांचे सगळे अंतरंगा शक्तीद्वारे अवतीर्ण होतात. ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत. भगवंत म्हणतात की मम माया दुरत्तया, म्हणजे भगवंत म्हणतात की माझी ही माया शक्ती आहे, ही इतकी प्रबळ आहे ना, की आपण सगळ्यांच्यावर ह्या माया शक्तीच्या आवरणामुळे आपल्यावरती झापड आलेला आहे. पण आपल्याला काही का होईना, आपल्या जे काही प्रभुपाद जे सांगतायत ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो. प्रभुपाद आणि आपले गुरुवारी जे सांगतात ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो, निश्चित त्यांच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला माया शक्ती काय आहे, भगवंत काय आहेत, ते सगळं आपल्याला थोडक्यामध्ये थोडं थोडं तरी कळायला लागलेलं आहे. म्हणून तर भगवंत सांगतात मम माया दुरत्तया, म्हणजे माया शक्ती इतकी प्रबळ आहे आणि ती माझ्या अधीन आहे, ती भगवंतांच्या अधीन आहे. जो कोणी मला शरण येतो तो माया शक्तीच्या तावडीतनं सुटू शकतो. म्हणजे आपण भगवंतांना शरण गेलं तरच आपण ह्या मायाशक्तीच्या तावडीतून सुटून जाऊ. म्हणून आणि हे श्रीकृष्ण हे नुसत्या मोठ्या नाही, हे अणुपरमाणूंचे सुद्धा स्वामी आहेत. तसेच ते विराट एवढ्या मोठ्या विश्वाचेही नियंत्रक आहेत. म्हणजे हे अति प्रचंड विश्व आपण पाहिलंय की ते कारणदक्षाही विष्णू, क्षीरोदक्षाही जे विष्णू, ते सर्व ब्रह्मांड निर्मिती वगैरे आपण पाहिलेलं आहे भागवतामध्ये. म्हणजे एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचे आपण ह्या ब्रह्मांडातले एकदम अतिसूक्ष्म कण आहे पृथ्वी, आणि त्या पृथ्वीवरचे आपण रहिवासी, आणि त्यांचं तर काय अस्तित्व असणार एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये. तरी पण आपण स्वतःला श्रेष्ठ समजत असतो. आणि जर तसा विचार केला तर आपण कुठेच नाहीये. म्हणून ह्या सगळे हे जे सगळं आहे ब्रह्मांडाची निर्मिती किंवा एवढं मोठं ब्रह्मांड, एवढे छोटे छोटे अणु परमाणू, काल परवाच कोणीतरी सांगत होतं की अणु आणि परमाणू, म्हणजे त्यांचं एवढे छोट्या गोष्टीवर पण नियंत्रण आहे, तसंच एवढ्या मोठ्या ब्रह्मांडावर पण त्यांचं नियंत्रण आहे. म्हणजे त्यांचं नियंत्रण असलं तरी ते संपूर्ण सृष्टीपासून, समग्र सृष्टीपासून अलिप्त आहेत. म्हणून त्यांना योगम ऐश्वर्य म्हटलेलं आहे. की हे आपल्याला हे जर विज्ञान समजायचं असेल, ते योगम ऐश्वर्यम काय, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते आज आपण दररोज भगवद्गीतेचा एक श्लोक ऐकतच आहे. आणि तसंच भागवत पण आपण ऐकलं पाहिजे. कारण की श्रीमद भागवत आणि भगवद्गीता हे अधिकृत ग्रंथ आहेत भगवंतांचं स्वरूप समजण्यासाठी. म्हणून तर श्रीकृष्ण हे स्वयं परम पुरुषोत्तम भगवान आहेत. हे भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. प्रथम स्कंद पहिला अध्याय आणि त्याच्यातला 20वा श्लोक आहे, प्रभुपादांनी दिलेले त्याच्या तात्पर्यामध्ये. कृतवान किल कर्माणी सह रामेन केशव, अतिमर्त्यानी भगवान गूढ कपट मानुष. म्हणजे श्रीकृष्णाने बलरामासहित ज्या क्रीडा केल्या त्या अनेक असाधारण लीला केलेल्या आहेत बलरामासहित म्हणे. म्हणून तर हे मानव रूपातील जे येणं आहे ते सर्वसामान्य मनुष्याला गोंधळात टाकणार आहे. सर्वसामान्य माणसाला
जर इतक्या शिक्षित लोकांना कळत नाही तर आपली तर काय कथा. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांना भगवंतांना आपण सर्वसामान्य का समजतो, तर आपल्याला आपल्यामध्ये आहेत ना, भगवंतांना सर्वसामान्य का समजलं जातं, तर आपल्यामध्ये चार दोष आहेत. म्हणजे चार मनुष्याकडून ह्या चुका होतात कारण की आपल्यामध्ये चार दोष असतात. बद्ध जीवामध्ये चार प्रकारचे दोष आहेत. कुठले ते चार प्रकारचे दोष, ते चुका करणे. कितीही मोठा माणूस असू दे आणि कितीही छोटा माणूस असू दे, किती चुका ह्या प्रत्येकाकडून होतातच. म्हणजे आज आपण दुसऱ्याला ब्लेम लावलं तर असं नाही, म्हणजे दुसऱ्याला कारण समजलं की हे ह्याच्याकडून झालं. उदाहरणार्थ खूप खूप लोक म्हणतात महात्मा गांधींनी फाळणी नाही करायला पाहिजे होतं, असं नाही. अरे कितीही मोठं असेल तर त्यावेळची परिस्थिती काय होती, त्यांनी ते तसं समजून घेतलं आणि त्यानुसार निर्णय घेतलेला आहे. आज काय लोक उठणार आणि त्यांना नावं ठेवायला सुरुवात करणार. तर तसं नाही, कितीही मोठा माणूस असेल तरी नो बडी इज परफेक्ट. नो बडी इज परफेक्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे आणि ह्या चुकातून माणूस सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याही हातून चुका होत असतात. कायम आपण जेव्हा इतरांकडे चूक दाखवण्यासाठी बोट दाखवत असतो तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात, हे सगळेजणच विसरलेले आहेत. की आपण एकाकडे बोट दाखवलं तरी बाकीची तीन आपल्याकडे दाखवत असतात, हे आपण विसरता कामा नये. कारण की चुका ह्या प्रत्येकाकडून होतात. न चुकत चुकत नाही असा माणूसच नाहीये. म्हणून माणसाकडून ह्या चुका होतच असतात आणि त्या चुकातूनच सुधारणा करून माणूस स्वतःच्या मध्ये सुधारणा करत असतो. दुसरा दोष म्हणजे भ्रमित होणं. आता जे अस्तित्वात नाही त्याचा स्वीकार करणं. म्हणजे आता आपल्या शरीरावरून आपल्याला जाणवतो की हे मी आहे, माझं शरीर आहे, हे मी असं असं आहे. म्हणजे मी म्हणजे कोणतरी एक स्पेशल व्यक्ती किंवा काय, भ्रमित होणंच आहे. थोडक्यामध्ये आपल्याला आपण पाहिलंय जीर्ण आणि वासांसी यथाव्य विहाय, म्हणजे हे आपण हे शरीर पण सोडून परत दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे तो कायमस्वरूपी हे शरीर आपलं नाही तर आपला हा आत्मा हा काय नित्य अनित्य आहे. तो सतत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश करत असतो. म्हणून दुसरा दोष म्हणजे भ्रमित होतो की आपला नाहीये त्याच्यावरून आपल्याला स्वतःला समजणं. आणि तिसरा दोष म्हणजे फसवण्याची वृत्ती. आता आपण कितीतरी पाहतो, साधूच आपण थोडक्यामध्ये उदाहरण घेऊ की काही लोक आहेत की पत्रिका काढली, त्यांची छापली किंवा लिहून देतात की हे बघ तुझा चिठ्ठा लिहिला मी, हे सगळं पत्रिका लिहिले. अहो ते सगळी हातचलाकी असते. कितीतरी साधू असं ते हवेतून घड्याळ काढून दे, हवेतून अंगठी काढून दे, कुठंतरी हातचलाकी असते त्यांची. आणि त्याला हे हे कसं की फसवून ते स्वतःच एक विश्व तयार करत असतात छोटस. त्यांचा भक्त संग्रह ते तयार करतात असं. हे फसवण्याचीच वृत्ती आहे. ही काय प्रामाणिक वृत्ती नाही, फसवण्याचीच वृत्ती आहे. आणि सगळ्यात मोठा चौथा दोष म्हणजे आपली इंद्रिय ही अपूर्ण आहेत. म्हणजे आपलं आपण परिपूर्ण नाही, आपल्या इंद्रियाकडून अपूर्ण इंद्रियांकडून ज्ञानाची आपण अपेक्षा करू शकत नाही, संपूर्ण ज्ञानाची अपेक्षा करू शकत नाही. म्हणून बद्ध अवस्थेतील हे सर्व दोष लक्षात घेता आपण स्वतःही पूर्ण नाही आणि इतरांनाही पूर्ण ज्ञान देऊ शकत नाही. म्हणजे इतरांनाही आपण सांगू शकत नाही. म्हणून मनुष्य अवताराला आपण तसं आपण काय करतो की आपण स्वतः पूर्ण नाही, आपण इतरांना ज्ञान देऊ शकत नाही, म्हणून आपण वेदांना प्रमाण मानलेलं आहे आणि म्हणून आपण वेद जसेच्या तसे स्वीकारतो. मग आपल्या खरं तर आपलं जीवन हे कायम युद्धच आहे. आपल्याला सतत तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. युद्ध म्हणजे काय हातात तलवारी बिलवारी घेऊन जायचं नाही. तर आपल्या येणारी आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी सुख दुःख ही येत येत जात असतात, येत जात असतात. तर तेच म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये आणि आतल्या मनामध्ये सुद्धा सतत कोलाहल माजलेला असतो. सतत काहीतरी उचंबळून आलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हेच आहे. अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत, वृद्ध व्यक्तीपर्यंत हेच चालू असतं. म्हणून तर जीवाही आगोज पडती आघात. प्रत्येक जीवावरती हे आघात पडत असतात. म्हणजे सतत काही ना काहीतरी चालू आहे, सतत काही ना काहीतरी होत असतं. ही सृष्टी थांबलेली नाही, सतत काही ना काहीतरी होत असतं.
येऊन या नित्या नित्य नित्य वारू. म्हणजे हे सारखं चाललेलं, आपण त्याच्यातनं पार पडत असतो, आलेल्या संकटांमधनं आपण पार पडत असतो. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी यांचे काळे केले तोंड. म्हणजे हे सगळं आहे, आपण जे म्हणतो की भगवंत नाहीयेत आणि माणूस, श्रीकृष्ण भगवंत नाहीत, ते मानव अवतार आहेत वगैरे, हे जर कितीही काही म्हणलं असेल तरी आम्ही मात्र तुझ्या नामाचं बळ घेऊन, भगवंता तुझ्या आपण पण हरे कृष्ण नामाचं बळ घेऊन सगळ्यांची अवघियांची तोंड काळी केलीत. म्हणजे त्यांना आपण उत्तर देतो की भगवंत आहेत, हे श्रीकृष्ण भगवंत आहेत. आता आपण जे पाहिलं की भगवंतांनी काय काय लीला केल्या, इतक्या लहानपणी केलेल्या लीला सगळं आपण जे पाहिलेलं आहे ते त्या की हे भगवंत हे मानव रूपात जरी आलेले असले तरी सर्वसाधारण माणूस नाही. म्हणजे आपण सगळ्यांची काय केलं, तोंड काळी केलेत, सर्वसामान्य मूढ लोकांची तोंड काळी केलेली आहेत. म्हणूनच कल्पनेची बाधा न हो कवने काळी, आपण कल्पनेची बाधा करून घ्यायची नाही की कुठल्याही काळामध्ये वेगवेगळ्या कल्पना करून आपल्याला काय म्हणतात, हे संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. हे प्रभुपाद करतात, तुकाराम महाराज करतात, नामदेव महाराज करतात, ज्ञानदेव, जनाई, मुक्ताई, कितीतरी संत आहेत, आपले महाराज आहेत, नंददुलार प्रभू, जिथे आपल्याला नेहमी व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, अहंकाराचा वारा न लागो राजसा. आपल्याला जर ज्ञान घ्यायचं असेल तर नेहमी नम्रता. महाराज तर सतत तृणादपि सुनीचे न तरोरपि सहिष्णुना, हे सतत मी त्यांच्या प्रत्येक व्याख्यानामध्ये हा श्लोक चैतन्य महाप्रभूंचा ते सांगतच असतात. कशासाठी, तर आपल्या डोक्यामध्ये हा अहंकाराचा वारा शिरू नये आणि आपल्या डोक्यामध्ये राजस भाऊ येऊ नये, म्हणून आपल्याला सतत आपले गुरुवर्य एका ठिकाणी नम्र होण्यासाठी सांगतात. आणि त्याच्यासाठी माझी या विष्णुदासा भाविकांची, म्हणजे अहंकाराचा वारा ह्या भाविकांना, विष्णुदासांना लागू नये म्हणून आपले हे संत मंडळी आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. माझी या विष्णुदासा भाविकांची, म्हणजे जे भाविक लोक आहेत, विष्णूचे दास आहेत, त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात, अहंकार न लागो म्हणून. नामा म्हणे तया असावे कल्याण. नामदेव महाराज काय म्हणतात, तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्याच्या मुखी पांडुरंग आहे त्याचे कल्याण असो. म्हणून तर आपण कोणाला नाही कोणाला तरी शरण गेलं पाहिजे, संतांचा हात धरला पाहिजे, त्यांच्या पाया लागलं, पाया पडलं पाहिजे, त्यांचं सगळं ऐकलं पाहिजे, संत भाष्य ऐकलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. नाही तर हे मूळ लोकांचं आपण ऐकून काय होणार, आपण कुठेच पोचणार नाही. म्हणून जनाबाई काय म्हणतात, नाही केली तुझी सेवा, आता जर आपण ह्या जन्माला येऊन नाही केली तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा. पांडुरंगा, जर मी तुझी सेवा नाही केली तर हे दुःख माझ्या जीवाला वाटेल. नष्ट पापीन मी हीन, मी पापीनच आहे की. आपण ह्या मनुष्य जन्मामध्ये आलोय म्हणजे आपण काहीतरी घेऊन आलोय, हीन. नाही केले तुझे ध्यान, जर तुझे ध्यान ह्या मनुष्य जन्मामध्ये, एकच म्हणतात मानव जन्म आहे आपला उद्धार होण्यासाठी, आपल्याला ह्या सर्व जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी. तर ह्याच्यासाठीच ही संत मंडळी सांगतात, नाही केली तुझी सेवा, दुःख वाटे माझ्या जीवा, नष्ट पापी न मी हीन, नाही केले तुझे ध्यान. तुझे ध्यान नाही केले तर मी पापी नाही, मी हीन आहे. रात्रंदिवस मज पाशी, रात्रंदिवस माझ्यापाशी काय केलंय, तू दळू कांडू लागलासी. तू येऊन माझ्या बरोबर दळू कांडू लागलास. जे जे दुःख झाले मला, म्हणजे मला जे जे दुःख झाले ते ते सोसिले विठ्ठला, ते ते विठ्ठला तू सोसलस, हे जनाबाई सांगतात. ते ते सोसिले विठ्ठला, क्षमा करी देवराया, दासी जनी लागे पाया. देवराया क्षमा करा, ही दासी जनी तुमच्या पाया पडते, पाया लागते. कारण काय आहे की आपल्याला जर आपला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर निश्चितच भगवंतांना शरण गेलं पाहिजे, त्यांच्या पायाशी जाऊन बसलं पाहिजे, वेगवेगळ्या संतांना शरण गेलं पाहिजे, तरच आपल्याला ते मार्गदर्शन करतात. आणि असं मार्गदर्शन नाही झालं तर आपल्याला आपला अंत सुद्धा कळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पाहता न कळे जयाचा अंत.
पाहता न कळे जयाचा अंत, तोची हृदयात घालू आता. म्हणजे आपण जो काही भगवंत म्हणतो, ज्याचा अंतच आपल्याला कळत नाही. अनादिरादी गोविंदम. गोविंद कसे, त्यांचा आधी पण कळत नाही आणि अंत पण कळत नाही. अनादिरादी गोविंदम म्हणजे ज्याचा अंतही कळत नाही, ज्याची सुरुवातही कसं कळत नाही, तोच आपण आता हृदयामध्ये घालू. त्याच आता आपण मनापासून स्मरण करूया. विसरून आपल्याला देव पण भाव. म्हणजे भगवंत कसे ते देव पण, म्हणजे त्यांचं देहभाव विसरून, ते देह पण भाव विसरून ते येतात. कशासाठी येतात? नामेची भुलविला पंढरीला या. म्हणजे नामदेवान म्हणजे त्यांचं नामस्मरण केल्याने पंढरी राया भुलला जातो. म्हणून तर विठेवर एवढी 28 युगे येऊन बसलेला आहे पंढरीनाथ भक्तांसाठी. तर त्याच्यामध्ये नामेची भुलविला पंढरी राव, न विचारी याती कुळ नाव. भगवंत आपल्याला जात विचारत नाही, तुझं कुळ काय विचारत नाही, तुझं नाव काय विचारत नाही. नाही तर आत्ताच्या युगात आपण पाहिले दररोजच तुमची जात काय, तुमचं कुळ काय, तुमचं नाव काय, आणि त्याच्यावरून तुम्हाला परीक्षेला जातं. त्याच्यावरून तुमची योग्यता अयोग्यता ठरवली जाते, किंवा त्याच्यावरून तुम्हाला हे केलं जातं की ते तुम्ही ह्या कसोटीस लागता का नाही. आता तसं हे कुणाचंच नाहीये. तर ते ह्या ठिकाणी मात्र काय आहे, न विचारी याती कुळ नाव. आपल्याला भगवंत, तुम्ही फक्त त्याच्या पायाशी जा, ते तुम्हाला तुमचं जात विचारत नाही, कुळ विचारत नाही आणि नाव विचारत नाही. लागावया पाव संतांचे. त्यांच्या फक्त संतांच्या बरोबर जायचं आणि त्यांच्या पायी लागायचं, भगवंतांच्या आणि संतांच्या. बरे वर्म आले अमुची या हाता. किती सुंदर वर्म आले आपल्या हाता. बरे वर्म आले आपुलिया हाता, अमुची या हाता. म्हणजे आपल्या हातामध्ये मुख्य वर्म म्हणजे एक त्यांचं गुपित आलंय आपल्या हातामध्ये. काय? हिंडावे धुंडावे न लागता. म्हणजे आपल्याला आता हे परत 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 जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येर झाल्या घालण्याचे काय कारण नाहीये. होय अविनाश सहकारी दाता. हाच दाता जो आहे म्हणजे भगवंत आहे, तो अविनाश म्हणजे आपल्याला भगवत धामाला घेऊन जाईल. तो आपल्याला अविनाशत्व म्हणजे नाश होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला घेऊन जाईल. चतुर्भुज सताम पाही धाके. म्हणजे जे चतुर्भुज रूप आपण भगवंतांचं आहे ते आपण जर पाहिलं तर होय आवडे साने, म्हणजे साने साना थोर. म्हणजे हे सगळं रूप आहे ते लहान मोठ्या लोकांना सुद्धा आवडतं, आपल्या सर्व लोकांना आवडतं ते. सुंदर रूप, रूप सुंदर मनोहर, भक्त भक्त प्रिय लोभापर. म्हणजे हे आपण त्यांचं रूप, लोभस रूप आहे ते आपण त्यांच्या लक्षात लक्षात घेतलं पाहिजे. इतकं सुंदर मनोहर रूप आहे भगवंताचं. श्रीकृष्णाचं बाललीला केलेल्या बालरूप आहे. आणि आपण तर मोठ्या रूपाला फार नाही, भगवंत म्हणलं, श्रीकृष्ण म्हणलं की बालरूपच आपल्याला लक्षात येतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काय लक्षात ठेवायचं? कोणी निंदा कोणी वंदा. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आपला धंदा काय? स्वहिताचा धंदा. आम्हा स्वहिताचा धंदा. काय तुम्हाची गरज, आम्ही भजू पंढरी राज. मोठे लोकांना आम्हाला सांगू नका तुम्हाला, तुम्ही आम्ही काय करायचं काय नाही. आम्ही भजू पंढरी राज, तुम्हा सारिके चालावे तेव्हा स्वहित मुकावे. म्हणजे तुम्ही, आम्ही जर तुमच्यासारखं चालायला लागलो तर आम्ही आमच्या स्वहिताला आम्ही मुकून जाऊ. म्हणजे भगवंतांना आम्ही विसरून जाऊ. तुका म्हणे हो का काही, गळा दिला विठ्ठला पायी. आपल्याला काय, भगवंताचं नाव घ्यायला, विठ्ठलाचं नाव घ्यायला आपल्याला हा गळा दिलेला आहे. तेव्हा आपण काय करायचं? तुका म्हणे पंढरी नाता न सोडी आता जीवे भावे. माझा जीवा जीव असेपर्यंत हे पंढरीनाथा मी तुला सोडणार नाही, मी कायम तुझं नाव घेत राहील. आणि ह्याच्यासाठी काय आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर राहायचंय आपल्याला उभं, सतत नामस्मरण करायचंय. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधियेल्या. चार मुक्ती आपल्याला माहितीये, सायुज्य, सहसलोकता, सामिप्ता वगैरे. ते चारही मुक्ती आपल्याला काय होतं, फक्त देवाच्या द्वारामध्ये गेल्यावरती मिळतात. त्याच्यासाठी वेगळे प्रयास करण्याची गरज नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नुसतं साधारण हरीचं मुख म्हणजे मुखाने हरीचं नाव जरी घेतलं तरी त्याच्या एवढं मोठं पुण्य आपल्याला
दुसऱ्या कोणत्याही कर्मकांडाने मिळणार नाही, दुसऱ्या कार्याने मिळणार नाही. म्हणून काय म्हणायचं, असोनी संसारी जीवे वेगू करी. आपण म्हणतो की मला वेळ मिळाला नाही, तर ज्ञानदेव महाराज काय सांगतात, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हे सगळे वेद आहेत, ही सगळी शास्त्र आहेत, ही सुद्धा आपल्या समोर हात जोडून उभारलेली आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, म्हणजे व्यासांनी जी आपल्यासाठी वेद आणि शास्त्र दिलेली आहेत ती सुद्धा हात जोडून उभी आहेत. काय, जसं द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा श्रीकृष्ण पांडवांचं जसं रक्षण करत आले सर्व ठिकाणी, म्हणून तर कुंती महाराणी प्रार्थना करतात की मला सतत दुःख दे, म्हणजे तू आमच्या संगतीस राहतील, तू आमचं रक्षण करशील भगवंता. तसंच कसं आहे की परमात्मा तुमच्या घरी, म्हणजे आपल्याला त्यांच्या घरी जायचं असेल तर तुमच्या घरी आपण सतत जर नामस्मरण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, जर सतत हरीचं नाव घेतलं तर परमात्मा तुमच्या घरी योगक्षेम वाहण्यासाठी सदैव वास करेल. म्हणून काय करायचं आहे, त्या पडत मूर्खांचं आपण ऐकायचं नाही, तर काय करायचं, हरिमुख म्हणजे सतत आपल्याला शिकवलेलं आहे, सतत नामस्मरण करा. जिव्हे वेगू करी, जिभेला आपण सतत नामस्मरणाची सवय लावा आणि परमेश्वराचं चिंतन करा. माझ्या हे 9व्या अध्यायातलं भगवद्गीता अध्याय 9 आणि श्लोक 11 हे आपल्या समोर आपल्या चरणी भगवंतांच्या रूपाने जे काही मला सांगता आलं त्याचं मी विवेचन करण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यात काय जर चुकलं असेल तर माझं आहे, मला माफ करा. आणि जर समजा कोणाला काही सांगायचं असेल, सूचना करायची असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर मग मी निश्चितपणे उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आपल्या सर्वांना एवढे शांतपणे ऐकलं त्याबद्दल प्रणाम. धन्यवाद. हरी बोल माताजी. थँक्यू माताजी. खूप छान पद्धतीने तुम्ही भगवंत कसे आहेत आणि भगवंतांचं योग ऐश्वर याबद्दल सांगितलं. खूप खूप धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी अनम्यूट करते. आणि उद्या सगळ्यांनी परत जॉईन व्हा. तेच उद्या पण सर्वांनी ह्याच वेळी जॉईन व्हा. ह्याच्या पुढं भगवंत सांगतायत काय ते आपण ऐकायला सगळे उतावळे आहेतच, पण आपण पुढे ऐकूयात. अनम्यूट केलेलं आहे, कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता.